लढा आंबेडकर साहेब, तुम्ही रक्ताचे वारसदार आहात. आम्हाला संविधान वाचवायचं आहे. तुमच्या रक्ताचं योगदान आहे या भारत घडवण्यामागे. तर आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला समर्थन देतो. तुम्ही आम्हाला विरोध करा. तुमचा विरोध जरी असला तरी तुमच्या विचारांना आमचा विरोध नाही, तुमच्या घराला आमचा विरोध नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला समर्थन देतो. जगाच्या पाठीवरती जिथे जिथे मेकॅनाइज्ड पद्धतीने वोटिंग होत होतं त्या देशांनी लोकांनी संशय व्यक्त केल्यावर ताबडतोब ते बाजूला केलं. ते फ्रान्समध्ये झालं, ते जर्मनीमध्ये झालं, ते अमेरिकेत झालं. जेव्हा एखाद्या सिस्टीममधनं आपण सरकार निवडतो आहोत आणि जेव्हा जनमानसामध्येच्या मनामध्ये शंका येते तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठी सरकारनी नाही, सरकारची जी एजन्सी असते निवडणूक घेणारी, निवडणूक आयोग, त्यांनी त्या 1% का होईना 1% लोकांनी संशय घेतला तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह आलं. आणि असं प्रश्नचिन्ह येतं तेव्हा इलेक्शन कमिशनकडनं अपेक्षा असते लोकशाहीचा आवाज म्हणून त्या लोकांचं ऐकणं आणि त्या आवाजावरती काहीतरी सोल्युशन देणं. गेल्या अनेक दिवस अनेक याचिका सुप्रीम कोर्टात पडून होत्या. काल त्या सुनावणीला आल्या, नोटीस काढल्या गेल्या. प्रश्न एवढा आहे की 100% व्हीव्हीपॅट मधल्या ज्या स्लिप्स आहेत त्या का मोजल्या जाऊ नयेत? तुम्हाला एवढी निवडणूक निकाल 3 तासातच जाहीर झाला पाहिजे अशी घाई का लागली आहे? म्हणजे जे काही इलेक्शन कमिशन सांगते की त्याला वेळ लागेल, मग मतमोजणीला खूप उशीर होतो. अरे ट्रम्पच्या त्या अमेरिकेमध्ये 4-4 दिवस काउंटिंग चाललं. तुम्ही 2-3 महिने वोटिंग पिरियड घेता. 3 महिन्यात तुम्ही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, 5वा टप्पा, 6वा टप्पा, 7वा टप्पा असे 15 टप्पे करता. आणि तुम्हाला मतमोजणी एका दिवसात कशाला हवी आहे? आणि जर लोकांच्या मनात संशय आहे तर त्या संशयाचं निर्मूलन करा. ठीक आहे म्हणा, व्हीव्हीपॅट मोजायचे आहेत ना, मोजतो. काय जास्तीत जास्त 12 तास 24 तास लागतील व्हीव्हीपॅट मोजायला. लोकशाहीमध्ये निर्माण झालेली शंका, त्या शंकेचं निरसन करणं हे इलेक्शन कमिशनचं काम आहे. आज अनेक लोक शंका निर्माण करतायत की हॅक होतं. मला माहीत नाही हॅक होतं की नाही, पण व्हीव्हीपॅट आल्यापासून ह्याच्यात घोटाळा आहे हे मात्र निश्चित झालं आहे. कारण का ते मॅन्युअली ऑपरेटेड असतं आणि त्याच्यामुळे ह्या संशयास्पद परिस्थितीमध्ये निवडणुका घेणं हा लोकशाहीला धोका आहे. जाब मागायचं तर कोणाकडे? ऐकायलाच तयार नाही इलेक्शन कमिशन. नाही खूप वेळ लागेल. लागला तर लागला. तुम्ही 3 महिने घेताय वोटिंग करायला. वोटिंगचे टप्पे 3 महिन्यावर जात आहेत आणि समजा 48 तास तुम्ही रिझल्ट ठेवले किंवा वोटिंग 5 ते 7 या 2 दिवसात होईल. काय फरक पडतोय तुम्हाला? दूध का दूध, पाणी का पाणी. इथे तुम्ही रिझल्ट अनाऊन्स करा आणि तिथे ह्याचं काउंटिंग स्टार्ट करा. अशा कितीतरी कॉन्स्टिट्युन्सीज आम्ही दाखवून देऊ की ज्याच्यामध्ये वोटिंग झालंय 1 लाख मतदार आहेत आणि काउंटिंग झालंय 1,17,000चं. कुठे कुठे वोटर आहेत 1 लाख, वोट काउंटिंग झालंय 97,000चं. मग मतं जातात कुठे? जर ते कॅल्क्युलेटर आहे तर 2+2 4 आलं पाहिजे. तिथे 2+2 5 कसं काय येतं? हा प्रश्न आहेच ना. आणि अशी प्रश्न अनुत्तरित ठेवून तुम्ही जनमानसाच्या मनामध्ये संशय निर्माण करतात. हा संशय इथल्या लोकशाहीला घातक आहे. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल की एका इलेक्शनला अर्थ आहे काय, झाले मॅनेजमेंट करतात आणि निवडून येतात. हा लोकशाहीचा पराभव आहे. जर जगातल्या सर्व प्रागतिक देशांनी जर हे बाजूला केलं आहे तर भारत कुठला मोठा एवढा टेक्नोसॅव्ही झाला की नाही 2 तासातच निकाल आले पाहिजे. 2 तासात निकाल येऊन होणार काय आहे? त्यामुळे ती जी नोटीस सर्व झाली आहे त्याच्यावरच आनंद मानू नका.
प्रत्येक भारतीयाने हे ठरवायला हवं की आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये वरती प्रेशर आणून, जनतेचं प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर नाही, म्हणजे भारतातले सर्वोत्तम वकील श्रुत साळवे यांनी जे काही 600 लोकांचं पत्र लिहिलेलं होतं ते ज्युडिशियरीवर दबाव आणणारं पत्र होतं. कारण का साळवे ज्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाला डिफेंड करत होते इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये आणि कोर्ट ऐकायला तयार नव्हतं, त्यांच्या मनात ही भीती होती की कोर्ट परत एकदा EVM मशीनवरनं आपल्यावरती येणार आहे, आणि म्हणून कोर्टाला दबावाखाली ठेवण्यासाठी म्हणून साळवेंनी तो 600 वकिलांना घेऊन आरोप केला होता. हे जेव्हा तुम्ही असं बघाल ना तेव्हा ते अवघड वाटतं, पण जेव्हा तुम्ही एक एक मुद्दा जॉईन करत जाल तेव्हा तुम्हाला कळेल हे किती परफेक्ट आहे. आणि त्याच साळवेंच्या समर्थनार्थ माननीय मोदी साहेबांनी ट्विट केलं होतं. मुळात साळवेंचंच ट्विट चुकीचं होतं. तुम्ही कोर्टावरती दबाव नाही आणू शकत, आणि कुठलाही निकाल चुकलेला आहे असं वाटत नाही. तुम्हाला जर पैसे मिळाले तर ते पैसे पब्लिक डोमेनमध्ये आले पाहिजेत. हे सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं चुकीचं काय सांगितलंय, आणि सरकारने पाहिजे तेवढे प्रयत्न केले हे लपवण्याचं. नाही ऐकलं सर्वोच्च न्यायालयाने. पण काल हे सरकारमुळेच लोकांना कळत आहे असं मोदीजी सांगून मोकळे झाले की आमचं सरकार होतं म्हणून एवढी ट्रान्सपरन्सी आली. मग तुमचे साळवे, तुमचे तुषार मेहता का बरं SBIच्या बाजूने असे भांडत होते की जणू काय आम्हाला सांगणारच नाही आम्ही तुम्हाला, हे सगळं गुपित आहे. भारताच्या लोकशाहीमध्ये गुपित काहीच राहू नये अशी लोकांची प्रामाणिक इच्छा आहे. तुम्हाला कोटी मिळाले, किती कोटी ह्याला मिळाले, किती कोटी त्याला मिळाले, जनतेला कळलं पाहिजे ना. काम लो पैसा दो ही जी काय नवीन नीती आली आहे ती नीती काय आहे ते समजलं पाहिजे ना. लोकसभा मतदारसंघांच्या जागांसंदर्भात दुसरी यादी उद्या येणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते. उद्या पक्षाची यादी येते का, आणि त्याबद्दल मला काही माहिती नाही, काही चर्चा झाली. झालं का मंत्रीजी? हो सगळ्यांचं. सर मामला दिल्ली का है कि संजय सिंह जो आपके नेता उनको बेल दे दी है, और ईडी ने भी कोई ऐतराज नहीं जताया उनको बेल मिलने के बाद. क्या कहेंगे, एक बड़ी जीत, एक सफलता किस तरह से? मैं इसको बड़ी सफलता मानता हूँ और सच्चाई की जीत हुई है, पर इसी को मद्देनज़र रखते हुए फिर औरों को क्यों अरेस्ट किया है. संजय सिंह को भी बिना वजह आपने 90 दिन अंदर रखा, क्या अच्छी बात है. 6 महीने हो गए. जब आपके पास कोई सबूत ही नहीं है तो आप काहे किसी को ज़िंदगी खराब कर रहे हो. मैं संजय सिंह के घर पे गया था, 2 बार उनके घर पे जाके आया. देखो ऐसा है कि अरेस्ट और उसके बाद का घर ये बहुत अस्वस्थ होता है, और बिना वजह जब अरेस्ट की जाती है तो समाज में जो सवाले निशान पैदा हो जाते हैं उसका जवाब कौन देगा. अब क्या ईडी और सब लोग वकील सब जो जितने सरकारी वकील हैं सब वो क्या लेटर लिखेंगे हर घर में कि हमको इनके खिलाफ कुछ नहीं मिला. तो जो कारण से अरेस्ट हुए थे वो कारण ही अगर नहीं है तो फिर मतलब क्या है. तो आप किसी को भी अंदर कर देते हो बिना वजह, बिना कारण. तो किसी की भी जिंदगी से खिलवाड़ हो सकती है. तो इस भारत में आज राजस्थान की एक महिला उम्मीदवार है, उसने तो खुल के कहा है कि हम चुनाव इसीलिए लड़ रहे हैं और 400 पार इसीलिए बोल रहे हैं कि हमको संविधान ही बदलना है.
ये मैं नहीं कह रहा हूँ। सर, सातत्यानं संविधान बदलण्यासंदर्भात हे तर देश के हित में कई कठोर निर्णय लेने पड़ते हैं, उनके लिए हमें संवैधानिक बदलाव करने पड़ते हैं। अगर संविधान के अंदर हमें कोई बदलाव करना होता है तो आप में से कई लोग जानते हैं कि उसके लिए दोनों जो हमारे सदन है, लोकसभा और राज्यसभा, दोनों की उसके अंदर अमल चाहिए होती है। लोकसभा में आज भारतीय जनता पार्टी और एनडीए का प्रचंड बहुमत है, उसमें कोई कमी नहीं है, लेकिन राज्यसभा में आज भी हमारी मेजोरिटी है। अगर इस बार तीसरी बार एनडीए की सरकार आती है तो शर्तिया राज्य ये उम्मीदवार है। राजस्थानच्या नागौरमधनं ज्योती मिर्धा या निवडणूक लढवत आहेत. तर ज्योती मिर्धा ह्या जेव्हा लोकसभेच्या प्रचाराला जातात आणि म्हणतात की आम्हाला प्रचंड बहुमत द्या जेणेकरून आम्ही संविधान बदलू शकू, याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? म्हणजे त्यांच्या सगळ्या उमेदवारांना माहिती आहे की आपल्याला 400 पार जायचं आहे. त्याचं कारण एकच आहे, आपल्याला संविधान बदलायचं आहे. हे मी तर म्हणालेलो नाही, ज्योती मिर्धा म्हणतायत. ह्याला काय बीजेपी माफी मागायला सांगणार आहेत? कठोर निर्णय लेने पड़ते हैं. हिला काय माफी मागायला सांगणार आहेत की बीजेपीची अशी काही भूमिका नाही आहे असं केंद्रीय नेतृत्व जाहीर करणार आहे? ह्या देशाला हा व्हिडिओ दिसणार आहे. बीजेपीची मानसिकता काय, बीजेपीची संविधानाच्या बाबतीतली भूमिका काय, आणि आम्ही संविधान बदलणार नाही असं आज केंद्रीय निवडणूक त्यांची जी समिती आहे त्यांनी जाहीर केलं पाहिजे, आश्वासित केलं पाहिजे जनतेला की संविधानाबाबत चिंता करू नका. आनंद कुमार हेगडेंनी 2014ला सांगितलेलं की आम्हाला बहुमत द्या, आम्ही तुमचं संविधानच बदलून देऊ. संविधान बदलायचं आहे कोणासाठी तुम्हाला? इथल्या गोरगरीब जनतेला जे काही मिळतं, इथल्या स्पृश्यांमध्ये जे काही झालं ते, इथल्या मागासवर्गीयांना जी वागणूक मिळाली ती, हे सगळं तुम्हाला आता सगळं बदलायचं आहे काय? परत एकदा ते मनुवाद आणि उच्च नीच, पाणी पिण्यापासून बंदी, मंदिरापासून बंदी, हे तर बघा त्याचं ज्योती मिर्धाचं निवडणुकीतलं भाषण आहे. खरं तर इलेक्शन कमिशनला कंप्लेंट करून तिची उमेदवारी रद्द केली पाहिजे. संविधान बदलण्याची भाषा निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून करणं हा गुन्हा आहे. ज्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवता, निवडणूक आयोग स्थापन झाला आहे आणि निवडणुका घेतल्या जातात, ते संविधानच बदला जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तर मला वाटतं हे इलेक्शन कमिशननी फार गांभीर्याने घ्यायला हवं. Almost after 6 months, Sanjay Singh gets bail from Supreme Court. How do you look? I'm very happy. Sanjay Singh is a good friend of mine, and I always knew that it was for no reasons that he was taken behind bars. The only reason was that he was very aggressive. He always believed in secular India. His thought process was complete secular and anti-casteist, anti-religious. So that was the only reason he was behind bars. Now that ED says we have no proof, why did you keep him 6 months in jail? Why did you waste his time? Do you think jail keeps your mental health properly? So is it not the responsibility of the agency which had arrested him to apologize? How can any Indian be put behind bars and leave him after 6 months saying that we have nothing against him? Do you imagine what the family has gone through? I have seen everything. He has a brave father who sits just opposite his door. There is a ground opposite the door and keeps on meeting people. Everybody doesn't have a father like that. His father is a very courageous farmer. But this is a sorry state of our democracy that anybody can be picked up for no fault of his and kept behind bars for 6 months. This is not law. This is not justice. The Supreme Court has issued notice to Election Commission on the VVPAT issue that it should be counted 100%.
Basically, it is VVPAT which is managed. Machines can't be managed. VVPAT are manually operated. See, the election which I remember in America between two presidents, the counting went on for 4 days, 96 hours. America had no objection to it. You have elections from April 1st week to June 5th, process of election. So if process of election is for 96 hours, you say that 3 days are reserved for counting. Well, India is going to go down to the last level in the sea. Give election, the counting process some time. Match the machine and the slips, 100% match, and give justice. People should never be suspicious about something which is happening in election commission. That is going to decide the fate of the country. That is going to decide the fate of Indian democracy. In any such thing, even 1% of population has suspicion, you should address that suspicion. You might be 100% right, but even if have you heard Ramayana? One person objected to Sita and Ram believed in him. Ram said, okay, chalo, let's test her. So if you are followers of Ram, तो राम ने जो किया आप करो. राम का इस्तेमाल तुम चुनाव के लिए करोगे तो राम का जो बर्ताव था, उसका जो चरित्र था, उसकी जो आकलन करना चाहिए ना, उसने जो किया वो आप करो ना भाई. अब वो भाई तुमको चाहिए ना, काउंटिंग चाहिए ना, दे दिया, जाओ करो काउंटिंग. ये भरोसा क्यों नहीं है? सरकार ने आके कोर्ट में बोलना चाहिए इतना झगड़ा मत करो, करो ओपन काउंटिंग करो. सरकार क्यों नहीं बोल रही? Last question. Prakash Ambedkar has alleged Nana Patole of siding with the BJP when it comes to Nagpur. I don't want to get into it. I'm still requesting Prakash Ambedkar to be a little soft, think over what is happening in the country, the way the constitution is being sidelined, the way the candidates of BJP are addressing the public and saying that we want majority because we want to change the constitution. Is this not enough for us to understand what is going to happen? And if we don't understand this, it is a failure on our part that we are no longer disciples of Dr. Babasaheb Ambedkar. सर तुम्ही नेहमीच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलत असता. काल नुकताच महायुतीत जो नवीन पक्ष जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर रात्री 2 वाजता हाणामाऱ्या केलेल्या. या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल झालेला. मनसेचे कार्यकर्ते ते आपसात असं आहे की कायदा आणि सुव्यवस्था, कुठली कायदा आणि कुठली सुव्यवस्था? शरद मोहोळ कशी हत्या झाली? तो परवा तो इंदापूरला मारला. मी असे मर्डर तर बघितलेलंच नाही. डायरेक्ट येतो, चालत येतो, टाक गोळी घालतो, नंतर त्याला तलवारी चॉपर फिपरनी कापून टाकतात, पडतो तिथे, गेले. तो रवींद्र तंवर जालनामध्ये मारला. कुठनं गोळ्या आल्या, काय गोळ्या आल्या कळल्याच नाहीत. शरद मोहोळ चालतोय मागणे, टक गोळी बसते, गेला. म्हणजे इतके मर्डर आणि असे मर्डर झालेत की काय, म्हणजे भारताचं क्राईम कॅपिटल युपीवरनं हल्लंय आणि दिल्ली इथे आलंय. हे महाराष्ट्र, बिहारला तर लाज वाटते, तुम्ही आम्हाला महाराष्ट्र म्हणू नका सांगतात ते. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आता काँग्रेसने आपला उमेदवार दिलाय. कुठेतरी वंचित सोबतची चर्चा तर थांबल्या असं म्हणायचं का? नाही, आमचं तर म्हणणं आहे की हे माझी अशी पर्सनल हे आहे की अकोल्याची सीट आपण सोडून देऊ ना. की
लढा आंबेडकर साहेब, तुम्ही रक्ताचे वारसदार आहात. आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि तुमच्या रक्ताचं योगदान आहे या भारत घडवण्यामागे. तर आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला समर्थन देतो. तुम्ही आम्हाला विरोध करा. तुमचा विरोध जरी असला तरी तुमच्या विचारांना आमचा विरोध नाही, तुमच्या घराला आमचा विरोध नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला समर्थन देतो. Congress has declared candidature in Akola. It is not a great thing. Candidate can be withdrawn within seconds. So is it their individual stand you are requesting from? See, I am requesting as an individual. I am not requesting on behalf of the Rashtrapati Congress Party. Okay. Or as an MP to withdraw the candidature? No, it is for the Congress and our leaders to think over my proposal. It's a proposal. सर जसं अकोल्याच्या जागेचं आहे तसंही आता भिवंडीच्या जागेवर चर्चा जी काय भिवंडीत वगैरेची काही बाळामामा म्हात्रे तुमच्या इकडून शिक्कामोर्तब होतील अशी चर्चा काँग्रेसच्या जागेवर घडलं सर. हा थांबा ना, थोडे दिवस वाट बघा ना. तुम्ही कल्याणच्या जागेचं का नाही विचारतो? ठाण्याच्या जागेचं का नाही विचारतो? हां, तुम्ही ठाण्याचे आहात ना? मला माहीत नाही काय चालू आहे. हां लबाड. सर ठाण्यात आणि कल्याणमध्ये महायुतीचा उमेदवार तुमच्या समोर कोण असेल? अहो ते त्यांना विचारा ना, तुम्ही कोण देणार, मला काय विचारता? अहो शेवटी मोठा पक्ष काय करतो याची वाट बघतोय ना आम्ही, की शिकार कोण करू शकेल. ते असे 4-5 शिकारी आम्ही ठोडून ठेवलेत. तुम्हाला बंदुकीत गोळी टाकताना 375 मॅग्नम का टाकता? तर हा मारायचा असतो, वाघ मारायचा असतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोळ्या असतात ना. त्या गोळ्या ठेवल्यात आम्ही, बंदुकी ठेवल्या आहेत. नाही ते इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बाबतीत बोलताना मला BJPला एवढंच सांगायचं आहे की त्या राम नामाचा जप करत तुम्ही इलेक्शनला सामोरे जातात. त्या रामाचं चारित्र्य वाचत असताना त्याच्या भूमिका आणि त्याचं चालचलन तर लक्षात घ्या. तो जनतेचं किती ऐकायचा. श्रीरामजी हे जनतेचे किती ऐकायचे त्याचं उदाहरण त्यांनी ठेवलं ना जगासमोर. म्हणजे एका माणसासाठी त्यांनी सीतेला जे काय आहे ते इतिहास आहे. इथे लाखो भारतीय सांगतात की इलेक्शन मशीनमध्ये घोटाळा आहे. आपण रामाच्या भूमिकेत या आणि सांगा जनतेला वाटतंय ना आम्ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहोत, आम्ही तुमच्या समोर आहोत. ही घ्या अग्निपरीक्षा, हे घ्या EVMचं काउंटिंग आणि हे घ्या VVPATचं काउंटिंग. ह्याच्यात कुठलाही घोटाळा नाही. EVMचं वोटिंग होतं, 1 लाख मतदार असतात, 1 लाख मतदान पडतं आणि काउंटिंग होताना 1,17,000 येतं. ते कसं काय येतं? म्हणजे कुठे ना कुठे काही ना काही चूक आहेच ना. फक्त कॅल्क्युलेटर असतं तेव्हा कधी गणित चुकतं का? जेव्हा ह्या चिठ्ठ्या बाहेर यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर घोटाळा निर्माण झाला. कारण का त्या चिठ्ठ्या ह्या मॅन्युप्युलेटेड असतात. कारण का माणसाने हात लावलेले असतात, तो रोल बनवलेला असतो, त्याच्यात ते फिडिंग केलेलं असतं, त्याच्यात ते नावाचं टाकलेलं असतं. तर 100% काउंटिंग करायला जास्तीत जास्त 10 तास, 12 तास, 6 तास, 24 तास. अमेरिकेसारख्या देशामध्ये काउंटिंग करताना 48 तास लागलेले आहेत, 96 तास लागलेले आहेत. भारत असा कुठला मोठा देश आहे की 3 तासांनी खूप मोठा फरक पडणार आहे? मला वाटतं इलेक्शन कमिशनने मोठ्या धारिष्ट्याने सांगून टाकायला पाहिजे की तासांचा किंवा आम्ही ह्याचा विचार करणार नाही. लोकांना जर हवं असेल तर आम्ही काउंटिंग करायला तयार आहोत आणि त्याच्यात काही खर्च पण येणार नाही. ते असं आहे की संशय कुठे ते इलेक्टोरल बॉन्ड्स हा जर सरळ त्यांनी प्रसिद्धी केला असता कोणाला संशय झाला नसता. तुम्ही जेव्हा लपवण्याचा प्रयत्न करता की नाही आम्हाला जमणार नाही, काउंटिंगला खूप उशीर लागेल. एवढे वर्ष काउंटिंग होत नव्हतं काय या देशामध्ये? या देशामध्ये इंदिरा गांधींनी काउंटिंग बघितलं, अटल बिहारी वाजपेयींनी काउंटिंग बघितलंय, लालकृष्ण अडवाणींनी काउंटिंग बघितलंय. कोण असा नेता आहे ज्यांनी काउंटिंग बघितलेलं नाही? हे आत्ताच का VVPAT आणि हे आलं? VVPAT कधी आलं ह्याचा एकदा हे घ्या.
आणि मग काय झालं त्याची माहिती घ्या, मग तुमच्या लक्षात येईल काय होतंय. आणि सगळ्या तंत्रज्ञ जेवढे वैज्ञानिक आहेत सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की घोटाळा व्हीव्हीपॅटमध्ये आहे आणि म्हणूनच ते 5% थांबतात, 1% थांबतात. आमचं म्हणणं आहे 100% व्हीव्हीपॅट येऊ द्या. प्रत्येक व्हीव्हीपॅट हे वोटरला दिसू द्या. ते अचानक येणं, अंधारात जाणं, अंधेरे में क्या होता है किसी को क्या पता है, बंद कमरे में क्या होता है किसी को क्या पता है, तसं तो कमरा बंद होऊन जातो. मग ती चिठ्ठी जाते कुठे, त्यावर पडतं काय, काहीच कळत नाही. काय आता काय झालं ना, स्पेशल किसके ऊपर आपचं काय मी बोलणार, मी कुठे आपचा प्रवक्ता आहे. काही अपेक्षा नाही. आपण इतकं चांगलं बोललं अजून काय त्याच्या ED should apologize in the headline. Actually, they Supreme Court bashed that ESG. If you have heard and read that, they said that under the provision of Money Laundering Act, we have certain limitations. Either you say why you required the custody, or we have to pass the order. He was like, sir. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.